मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका आल्यात. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मिळालेल्या चिन्हांचा इतिहास जाणून घेऊया. पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसनं बैलजोडी हे चिन्ह घेतलं होतं. मात्र 17 ऑगस्ट 1951 ला काँग्रेसला बैलजोडी आणि मानेवर नांगर असलेलं चिन्ह मिळालं. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेस निजलिंगप्पा आणि जगजीवन राम अशा दोन गटांमध्ये विभागली गेली. 25 जानेवारी 1971 ला निवडणूक आयोगानं चरख्यावर बसलेली स्त्री हे चिन्ह निजलिंगप्पा गटाला दिलं, तर गाय वासरू हे चिन्ह जगजीवन राम व इंदिरा गांधी यांच्या गटाला दिलं. 70च्या दशकाच्या उत्तरार्धात इंदिरा गांधी आणि जगजीवन राम यांच्या काँग्रेसमध्येही पुन्हा फूट पडली. पण 2 फेब्रुवारी 1978 मध्ये निवडणूक आयोगानं इंदिरा गटाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव आणि हाताचा पंजा हे चिन्ह दिलं. आणि 1984च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत इंदिरा गांधींचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि हाताचा पंजा हे समीकरण राहिलं.